हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज दुसरा दिवस म्हणजे आम्ही सकाळी उठलो, आम्ही मस्त निवांत सगळं चाललं होतं छान सकाळी या मस्त निसर्गाच्या सानिध्यात. हे रिसॉर्ट इतकं छान आहे की किती 158 की काय इथे झाडं आहे फक्त त्यांच्या रिसॉर्टमध्येच, आणि पूर्ण असं ग्रीनरीने भरलेलं आहे. एकदम भारी वाटतं आणि उन्हाळा असून अजिबात गरमी नाही आहेत, मस्त थंड वाटतं झाडांमुळे. सो खूप मस्त आम्ही इथे एन्जॉय केलं एक दिवस. कालचा दिवस खूप छान गेला आणि आजसुद्धा सकाळी उठल्यापासून आमचं चाललं आहे, आता 11:15 झाले आहेत. आमचं 10चं चेकआउट होतं, पण आमचा ब्रेकफास्टच आम्ही 10 नंतर सुरू केला. म्हटलं आपण सगळं फायनल रेडी होऊन जाऊ आणि त्यानंतर मग आपण ब्रेकफास्टला येऊ. सो तसं काहीसं केलं. सो आत्ता ब्रेकफास्ट झाला. आम्ही ॲक्च्युली महाबळेश्वरला याच्या आधी जेव्हा आलो तेव्हा आम्ही एका मंदिरात आलो होतो इथे, आणि ते मंदिर आम्हाला माहितीच नव्हतं की ते इथेच आहे. सो आता काल काय झालं, मी एक गल्ली थोडीशी चुकलो परत येताना, आणि मी डायरेक्ट त्या मंदिराजवळ जाऊन पोचलो. म्हटलं अरे बापरे, हे मंदिर इथेच आणि आपण का नाही आलो? काल बर्थडे होता तर छान वाटलं असतं. पण मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, आपण उद्या जाऊ मंदिरात सकाळी चेकआउट वगैरे करून, आणि मग त्यानंतर आपण घरी निघू. सो आम्हाला मॅप्रोचा स्ट्रॉबेरी शेक पण इतका आवडतो. ते 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 गाडीवर हो का नाही आहे गरम, तू बसून बघ, याच्यावर बस. हो महत्वाची गोष्टच राहिली ती ना. हा बाबाला सांग. रोशन 2 मिनटं. हो नाही, आता इथे गार्डन आहे त्याच्यामुळे इतकी खुश आहे. तिला मी विचारलं की तुला जायचं आहे का घरी, तर शी इज लाईक नाही, मला खूप मस्त वाटलं. पण रात्र झाल्यावरती नेहमीच विचारते आम्हाला की आपलं घर कुठे आहे मम्मा, आपल्या घरी जायचं आहे. तिचं फिक्स आहे. म्हणजे मी नागपूरला आईकडे होते तेव्हा पण ती त्याची तिला झोपताना असं वाटतं की हां आता आपलं घर पाहिजे. पण एवढा त्रास वगैरे नाही, तर फक्त विचारते ती एकदा, बट म्हणजे ओके. सो तिला तर इथे खूप मस्त वाटलं आहे. ते म्हणजे या खेळण्यांमुळे तिथे ट्रॅम्पोलिन वगैरे पण आहे, त्याच्यामुळे तिने खूप एन्जॉय केलं इथे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं चला आता मंदिरात जाऊ, आणि मग त्यानंतर आम्हाला मॅप्रोचा स्ट्रॉबेरी शेक इतका आवडतो की आम्ही आजही प्यायचं असं ठरवलं होतं. पण आता पोटभर खूप ब्रेकफास्ट झाला आणि आता भूक पण नाही आहे, आणि त्याचबरोबर मन भरलं काल खरं तर, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण इग्नोर पण करू शकतो. पण अजून काय आमचं फिक्स नाही. मंदिरात दर्शन झाल्यानंतर जर आमची इच्छा झाली तर आम्ही ते करून मग पुढे आमच्या प्रवासाला निघू. बाय द वे, तुम्हाला माझे इयरिंग्स मागच्या व्हिडिओमध्ये बघितले का आणि कसे वाटत आहे? म्हणजे मला तर खूपच परफेक्ट वाटतं आहे की वेस्टर्नवर पण ते छान दिसत आहे. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी सुरू करते. सकाळपासून छोटं मोठं जे काही शूट केलं आहे ते पुढे शेअर करते, आणि पुरत आजचा दिवस जातो हे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर इथे अनायाचे छान छान फ्रेंड्स पण झाले होते. हात नाही लाव, हात बघ, हात खराब झाला मम्मा. तू खाऊन बघ, तुला आवडेल. कसं आहे, आवडलं? काय पाहिजे? असं प्यायचं. ते आता नसते भेटत बेटा, कालच होतं ते. काल वेलकम ड्रिंक भेटलं होतं, इथे बसून आम्ही पिलं, तेव्हापासून आम्हाला असं प्यायचंच पाहिजे इथे. बरं तुला इथे कसं वाटलं? मज्जा आली का तुला? किती मज्जा केली तू? हां, आणि परत यायचं का आपण? परत यायचं इथे आपण? मज्जा आली तुला? काय काय खेळली तू इथे वरती? हां हो, काय काय खेळली सांग? हां, स्विंग, हां, स्लाईड, अजून स्लाईड नाही खेळली ना बेटा. स्लाईड पण तर खेळली, कमी खेळली पण स्लाईड. अजून गाडी पण चालवली ना तू, आणि ट्रॅम्पोलिन, जम्पिंग कशावर केली तू? हां, ट्रॅम्पोलिन मध्ये. चल बाबा आहे ना बेटा तिकडे. काही नाही बेटा, बिल पे करत आहे. ती वेलकम ड्रिंक होती ना आता. आपण घरी चाललो, ते काल भेटलं होतं ना. हा, ते प्यायला ते वेलकम ड्रिंक होतं, ते आता नाही मिळत, संपलं त्यांच्याकडचं. गाडी आली, चल ते बघ, ते बघ गाडी गाडी आली.
आम्ही मंदिरात चाललो होतो आणि रस्त्यात खूप सारी दुकानं होती. तुम्ही बघितलंच असेल, प्रत्येक मंदिराच्या समोर असं छान यात्रेसारखं असतं आणि अनाया प्रत्येक दुकानासमोर थांबायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आता ज्या गोष्टी नाही आहेत त्या घेऊन द्यायला हरकत नाही, पण उगाच काहीतरी काय घ्यायचं असं माझं काहीसं होतं आणि म्हणून आम्ही तिला कसं तरी म्हणत होतो की चल आम्ही चाललो, आणि असं करून ती तिथेच उभं राहायची. असं करत करत आम्हाला मंदिरात पोहोचायलाच किती वेळ लागला. फायनली दर्शन छान असं झालं आणि मग आम्ही एका दुकानात आलो. तिथेच बाहेर एक दुकान आहे जिथे खूप सुंदर वस्तू मिळतात. देवाच्या मूर्त्या तर पाहतच राहाव्या अशा होत्या आणि इथनं पण आम्ही फार काही घेतलं नाही, कारण सगळ्या गोष्टी खूप महाग होत्या इथे. म्हणजे लहान मुलांची खेळणी जी 100 रुपयाला असायला पाहिजे ती 350ला इथे होती. तरीसुद्धा मी बघत होते की एखादी छान गोष्ट काहीतरी आपल्याला आणायला घेता आली तर आपण नक्कीच घेऊ. तर हे काय होतं मला कळत नव्हतं, म्हणून मग मी ते काही घेतलं नाही, ठेवून दिलं आणि मग परत बाहेर गेलो. तिच्यासाठी काही 1-2 वस्तू घेतल्या, पण इथल्या ज्या काही गोष्टी होत्या ना मी बघितल्या, खरंच खूप सुंदर होत्या. म्हणजे तुम्हाला युनिक गोष्टी हव्या असतील आणि जर तुम्ही महाबळेश्वरला आला आहात तर हे पंचगंगा मंदिर आहे महाबळेश्वरचं आणि त्याच्या बाहेरच हे मोठं असं दुकान आहे, तुम्हाला लगेच दिसून जाईल. तिथे खूप सुंदर अशा गोष्टी होत्या. काही जेवढ्या दाखवता आल्या तेवढ्या व्हिडिओमध्ये मी दाखवल्यासुद्धा आहेत. मातीच्या जी गोष्टी होत्या त्या पण खूप सुंदर होत्या. बाकी खूप मोठं दुकान आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून होत्या. नानू हे बघ, वाजून दाखव मला. कोणी पाडली ती? कोणती होती ती घोडी? तू खाल्लेली होती? कोणत्या कलरची होती? ब्लॅक? ऑरेंज. तुला आवडली होती का ती? मग काय बरं पाडली तू? तशीच आहे. काय बरं पाडली बाबा तू? तुझं लक्ष नव्हतं का? अरे कसं काय? हो. तुझं लक्ष होतं की नव्हतं? हो, तुला बासरी वाजवता येते? बघू. अजून काय घेऊन दिलं नानाला मम्माने? पोळी करायचं. आता नानू मम्मा सोबत पोळी पण करणार आहे ना? ठेवलाय बाबांनी, तुला घरी जाऊन देते मग. घरी जाऊन. हो. हॅलो. आणि आजचा दुसरा दिवस. काल आल्यावर मी काहीही शूट नाही केलं. आम्हाला घरी यायला 4:30 वाजले होते आणि त्यानंतर एक गोची पण झाली रस्त्यात. ती म्हणजे ते पहिल्यांदा आम्ही घेतलं ते काचला लावायचं ना, ते थोडंसे ऊन कमी होते प्रोटेक्टर, तर ते घेतलं. जाते वेळी घेतलं होतं आम्ही, कधीच आत्तापर्यंत घेतलं नाही, पण मग आम्हाला असं छान वाटलं की थंड वाटतं आतमध्ये आणि त्याची सवय नाही. ते जेव्हा पण आम्ही काच खोलायचो ते सोबत असं खालीवर होत होतं, लक्षातच राहायचं नाही की आपण ते लावलेलं आहे काचाला, स्पेशली रोशनच्या. आणि काल तसंच झालं आणि त्या काचात बहुतेक काहीतरी खडाबिडा गेला किंवा काय गेलं कळलंच नाही आणि त्यानंतर तो काचच लागत नव्हता. सो आम्ही ऑलमोस्ट 80% आमचा रस्ता म्हणजे AC प्लस गरम हवा असं घेतलं. आणि त्यानंतर आम्ही तिथे थांबलो होतो सद्गुरूला, तर ती पण गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावी वाटली. रोशन म्हटला की खूप ॲडव्हर्टिजमेंट आहे, चला आपण जाऊन बघू, खूप चांगलं आहे असं म्हणतात, म्हणजे ॲडव्हर्टिजमेंटवरून तर खूप वाटतं की खूप भारी असेल, तर जाऊन बघू. आम्हाला लंचसाठी थांबायचं होतं कुठेतरी, तर आम्ही गेलो होतो, पण अजिबात चांगलं नव्हतं. म्हणजे एक तर पिठलं भाकरी असे वगैरे सगळे खूप कमी ऑप्शन्स होते आणि मग त्यातल्या त्यात ताक मागवलं. ताक तर इतकं विचित्र होतं की आम्ही दोघांनी 2 ताक पिले नाही, चक्क तसंच ठेवले. बैंगन मसाला रोशनने मागवला. आम्हाला रोशनचं लक्षच नाही, शेवभाजी पण आहे, शेवभाजी बेस्ट ऑप्शन होतं. बैंगन मसाला ती वांगे पाहून असं वाटत होतं की भाजी जेवली पाहिजे. सो अजिबात चांगला एक्सपिरियन्स नव्हता, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं की तुम्ही जर जायचा प्लॅन करत असाल तर काही जाऊ नका, काही चांगलं नव्हतं. सो एनिवे मग ते झालं. त्यानंतर घरी आल्यावर काही शूट केलं नाही. आज सकाळी उठलो, संडे आहे, सगळं निवांत चाललं आहे. रोशनची क्रिकेट हे ते सगळं तो जाऊन आला. मी स्वयंपाक केला तेवढ्या वेळात मस्त. आज वांग्याचं भरीत आणि भाकरी केल्या होत्या, छान जेवण झालं. आता आम्ही चाललेलो आहे माझ्या वॅक्सिनेशनसाठी. तर कालच मेसेज आला की वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे
याआधी मी तुम्हाला शेअर केलेलं आहे, मी सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन घेतली होती आणि त्याचे 3 डोस आहे. तर आता हा सेकंड डोस 2 महिन्यानंतर होता, तर तो आजचा आहे. तर ते ड्राईव्ह सुरू आहे, तिथेच मी चाललेली आहे. आणि मी मागच्या व्लॉगमध्ये पण शेअर केलं होतं की तशी ती वॅक्सिन 10,000ची आहे प्रायव्हेटमध्ये, पण त्यांचं NGO आहे त्याच्या थ्रू ते देत आहेत. आणि मला पण अगदी वेळेवर माहीत झालं, मी घेणारच होते, मला वेळेवर माहिती झालं की असं असं काहीतरी ड्राईव्ह आहे आपल्याच घराजवळ, तर आपण ते घेऊ. म्हणजे त्यांनी मेसेज केलं किंवा काहीतरी कुठून तरी कळलं होतं आम्हाला. तर म्हणून मग आम्ही तेव्हा रजिस्टर केलं होतं आणि तेव्हा ती वॅक्सिन मला 4,000त मिळाली होती फर्स्टवाली. आता सेकंडवाली कितीची आहे मला माहिती नाही, मी चाललो आहे आता घेण्यासाठी. आणि त्यांचाच मेसेज आला की आज परत ड्राईव्ह आहे त्याच हॉस्पिटलमध्ये आणि तिथे जाऊन ती वॅक्सिन घ्यायची आहे. सो आता मी जाते, वॅक्सिन घेते आणि त्यानंतर आता फायनली रोशनचं जे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे ते आम्ही घ्यायला चाललो आहे. ॲनिव्हर्सरी 29ला आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. वेळ आहे अजून, पण आम्ही बुक करून घेतलं होतं, तुम्हाला ते पण सांगितलं मी मागच्या ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच घेण्याचं कारण असं की नेक्स्ट वीक आम्ही चाललो आहे नागपूरला. सो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं, गेस करा की काय कारण असेल माझं नागपूरला जाण्याचं. सो कारण असं आहे की माझ्या भावाची एंगेजमेंट आहे आणि त्याचीच काहीशी माझी तयारी चालली आहे. सो नेक्स्ट वीकलाच चाललो आम्ही, म्हणजे वीकडेलाच चाललेलो आहे. अजून पूर्ण 1 हप्ता पण नाही आहे आमच्याकडे आणि वीकडेला बऱ्यापैकी हॉचपॉच होणार आहे. कारण आता घराची क्लिनिंग म्हणा, आता आलो आहे तर मग ते म्हणजे 2 दिवस जरी घरात नसतं तर घराचं असं थोडासा राडा पडल्यासारखं होतं. क्लिनिंग म्हणा, जे काही शूट्स बाकी आहेत ते आवरायचे आहेत, एडिटिंग बऱ्यापैकी बाकी आहे. आत्ता हा व्लॉग तर तुमच्यापर्यंत उशिरा येईल, पण बर्थडेचा व्लॉग जो काय होता तो अजूनही आलेला नाही आहे तुमच्यापर्यंत. तो एडिट वगैरे करायचा, सगळ्या गोष्टी बाकी आहेत. प्लस पॅकिंग राहणार आहे, प्लस म्हणजे माझ्या काही गोष्टी अरेंज करायच्या राहिल्या आहेत, साडी पिको फॉल व्हायची, माझी अजून ब्लाऊज यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीची हॉचपॉच होणार आहे. म्हणून त्याला म्हटलं की ठीक आहे, तू तुझी वॉच आत्ता घेऊन घे. तसंही मग 29ला आमच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही तिकडेच असणार आहे, म्हणजे अमरावतीला असू आम्ही मोस्टली, नागपूर तर नाही. म्हणजे माहिती नाही, अजून काही प्लान्स परफेक्ट झाले नाही आहेत, मागे पुढे दिवस होऊ शकतात. तर मोस्टली आम्ही अमरावतीला राहू. सो तिकडे सेलिब्रेट होणार आहे. तर म्हटलं मग तेव्हा तर आपल्याला गिफ्ट घेता येणार नाही, कारण आपण इथे बुक केलं आहे, म्हणून आपण ते घेऊन येऊ. सो म्हणून आज त्याच्यासाठी ते गिफ्ट आणायला चाललो आहे. अजूनही मी तुम्हाला सांगत नाही की ते काय आहे, कारण तिथे जाऊनच तुम्हाला दाखवते मी गिफ्ट काय आहे ते. आणि हो, मागच्या व्लॉगमध्ये पण मी म्हटलं, तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान बर्थडे विशेष केले, खूप भारी वाटलं. आणि मी रोशनला एक गोष्ट म्हटली, मला इतक्या छान छान कॉमेंट्स आल्या. म्हणजे रोशन, सगळ्यांना जर माझ्यामध्ये हे गुण दिसतात की तू अशी तू तशी, म्हणजे छान छान गोष्टी बोलल्यात. सो मला आणि तुला कधी का दिसलं नाही हे जे सगळ्यांना दिसतंय, लिटरली अशी काहीशी फिलिंग मला आली, इमोशनल झाली मी की वाव, किती छान लोक आपल्याला म्हणताय, खरंच आपण इतकं छान आहे का. आणि थँक्यू सो मच तुमच्या इतक्या सगळ्या प्रेमासाठी. आणि मी सगळ्या कॉमेंट्सचे रिप्लाय नक्की देईल. जरा वेळ लागतो आहे, मी अजूनपर्यंत सगळ्या कॉमेंट्सचे रिप्लाय नाही देऊ शकले. सो त्याच्यासाठी सॉरी, पण मी जसं जमेल तसं रिप्लाय करेल. आणि परत एकदा इथे सगळ्यांना मी थँक्यू म्हणते, ज्यांनी मला खूप सुंदर असे बर्थडे विशेष दिलेले आहेत. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. एकदम अगदी लक्षात नाही झालं. नाही. आणि हे होतं ते रोशनचं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट, जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. त्याला केव्हाची ही टिसॉची वॉच हवी होती आणि ती खूप महाग आहे म्हणून तो घेत नव्हता. आणि मी म्हटलं चल ठीक आहे, याची इच्छाच आहे तर आपण ती पूर्ण करूया. आणि म्हणून त्याला ॲनिव्हर्सरीला मी ते गिफ्ट केलं आणि मी हे त्याला गिफ्ट करू शकले, याचा मला खूप आनंद झाला. आम्ही भर उन्हात गेलो होतो आणि अनाया रस्त्याने कधीच व्यवस्थित चालत नाही, ती अशीच पळत असते आणि आम्हाला तिच्या मागे पळावं लागतं. पडू दे. दाखव बाई अंकलला हे बघा. बाबा मला खोलून दाखवा म्हणा. ये वाव, हा करेक्ट. तू लावून देते. बघ ग, नानूने लावून दिली. हा बघ रे, नानूने लावली हो ना. नानूला लावता येते वॉश हो ना. दाखव. हा बघा,
नानूने दिली मला. कोणी दिली ग? थँक्यू नानू. आणि मग त्यानंतर आम्हाला 4 वाजता थोडीशी भूक लागली होती. माझ्या बर्थडेचा केक राहिला होता. आमचं दोघांचं हे खूप जास्ती फेवरेट कॉम्बिनेशन आहे. मी काय करते, केक जर घरात असेल ना, चॉकलेट केक पाहिजे तो छान मी ओव्हनमध्ये गरम करून घेते आणि त्याच्यात मस्त व्हॅनिला आईस्क्रीम, हे दोघांचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. तुम्ही सुद्धा नक्की एखाद वेळी ट्राय करून बघा. महाबळेश्वरवरून येताना भरपूर अशी स्ट्रॉबेरी घेऊन आलो होतो आणि त्यातलीच थोडीशी आमच्या फ्रेंड्सला द्यायसाठी मी चाललो होतो. सो मगाशी रोशनसाठीचं गिफ्ट घेऊन आलो आणि इतकी भयंकर ऊन होती बाहेर, चटके लागत होते आणि आम्हाला माहितीच पडत नाही ऊन, कारण काय वरनं उतरलं की गाडीत बसायचं नाही जायचं आणि वॅक्सिनेशन होतं जवळच होतं. म्हणलं ठीक आहे, तशी आम्ही 2 व्हीलर यूज करतो आजकाल, पण आम्ही संध्याकाळसाठी यूज करतो, दिवसा नाही काढत. आत्ता आमची गाडी तुम्हाला मी सकाळी सांगितलं की असं काहीचं झालं आहे, पण तो एवढा मोठा प्रकार होईल वाटलं नव्हतं आणि आम्हाला वाटलं एखादा खडा बिडा गेला असेल तिथे. पण ते काय झालं, जे तुम्हाला माहिती असेल ना, ते विंडोला ब्लॅक कलरचं पण लावतो ज्याच्याने ऊन कमी येते गाडीमध्ये. कधी नव्हे ते रोशनने घेतलं. रोशनला असं काही बाहेर ॲसेसरीज लावायला आवडत नाही. तो म्हणला की ठीक आहे घेऊन घे. आम्ही 200 रुपयाचं ते घेतलं आणि किती महागात पडलं तुम्हाला सांगते. ते मग ते रोशनला लक्षात राहिलं नाही, काच खाली करताना ते काढून घ्यायचं नाही, तर ते अडकलं आणि त्याच्यामुळे ते काचाची मोटरच खराब झाली. हे दुपारी फोन आला, त्यांनी सांगितलं की ती मोटर खराब झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती मोटर बदलायला लागेल. बरं ठीक आहे, पैशाचं सोडा, त्याला 8 दिवस लागणार आहे, कारण ते ऑर्डर उद्या प्लेस करते, का संडे असल्यामुळे आज होणार नाही आणि ती यायला 4-5 दिवस लागेल आणि त्यानंतर ते बसवायला वगैरे करून पूर्ण 8 दिवस लागेल. आत्ता आमची एवढी पंचायत झाली आहे, कारण आम्हाला एंगेजमेंटला जायचं होतं आणि आता 8 दिवस तर एंगेजमेंट राहिली नाही आहे, 6 दिवस राहिले आहे. तर आम्ही आत्ता जाणार होतो 1-3-4 दिवसामध्ये. आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळत नाही आहे, गाडी पण नाही आहे. आता कसं जायचं, आणि आम्ही ट्रॅव्हल्सनी नाही जात, आम्ही अवॉइड करतो आणि अनायाला पण एक्सपिरियन्स नाही आहे. तर आमचा स्वतःचा जीव खूप मळतो ट्रॅव्हल्समध्ये, तर माहीत नाही मग अनायाला पण काय होईल म्हणून आम्ही ट्रॅव्हल्सनी कधीच नाही जात. म्हणजे लग्न झाल्यानंतर 5 वर्षात आम्ही फक्त एकदा गेलेलो आहे, ते पण असं काही सर्कमस्टान्स असेल की आता नाहीच पॉसिबल दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी टच. तर आम्ही गाडीनेच मोस्टली जातो आणि किंवा आत्ता ट्रेनने आलो तर आम्हाला कम्फर्टेबल वाटलं, कारण अनाया आता फीडिंग नाही करत, आता आपण ट्रेनने जाऊ शकतो. पण ट्रेनचं ऑप्शनच नाही आहे, कारण तिकीट्सच मिळत नाही. आता तात्काळचा काही भरोसा नाही मिळेल की नाही मिळेल. सो आता आम्ही जुगाड करतो आहे. इतकी दुविधा आली आहे की कसं जायचं माहिती नाही. लेट्स सी, आता जे काय होईल ते तुम्हाला सांगते, कधी जायचं, काय कसं जायचं आमचं ठरतं ते. पण आता सध्या मी चाललेली आहे मेकअप किट घेण्यासाठी. सो बाकी तयारी त्यांची झाली, पण प्रॉब्लेम काय झाली आहे ना, की नागपूरला माझी वहिनी पण नाही आहे आणि मी पण नाही आहे. तर भावांना तेवढ्या गोष्टी नाही समजत मेकअपच्या वगैरे, आईला पण तेवढ्या नाही समजत. मग त्यांचं झालं की तू प्लीज ते मेकअप किट वगैरेचं तू बघून घे, तू घेऊन ये. बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी घेतल्या आहेत, फक्त आता तेवढं राहिलं. सो ते मेकअप किट घ्यायला मी चालली आहे आमच्या नवीन वहिनीसाठी. सो बाकी काय काय होतं पुढे, मग एंगेजमेंट कशी काय सगळं हे तुम्हाला मी व्लॉग्समध्ये शेअर करते, तर नक्की बघा. आणि व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात, तुम्ही पण एक्सायटेड आहात की नाही एंगेजमेंटच्या व्लॉगसाठी. ॲक्च्युली मी खूप जास्त एक्सायटेड आहे यावेळेस, कारण 2ही लग्न मला एन्जॉय करायला नाही मिळालं आहेत. कारण माझ्या भावाच्या एंगेजमेंटच्या वेळी अनाया तर खूप लहान होती, 5-6 महिन्याची, 6-7 महिन्याची होती. मग लग्नामध्ये ती 11 महिन्याची होती. माझ्या दिराच्या लग्नामध्ये ती 1.5 वर्षाची वगैरे होती, 1.5ची व्हायची होती, 14 महिन्याची वगैरे होती, 14-15 महिन्याची. फायनली आत्ता शी इज 2 इयर्स प्लस. तिच्या खाण्याचा तेवढा प्रश्न नाही आहे किंवा तिची तेवढी चिडचिड होत नाही, किंवा मम्मी वगैरे राहिल्या तर ती मम्मीजवळ राहू शकते, माझ्या बहिणीजवळ राहते छान. सो आता तेवढा मला प्रॉब्लेम वाटत नाही. सो हे शेवटचं लग्न आहे आमच्या घरातलं, तर मी छान एन्जॉय करू शकते आणि ते मी करणार आहे. मी खूप छान छान ड्रेसेस वगैरे पण घ्यायचं विचार करते. प्रत्येक वेळी काय होतं, मी एक लग्नाची साडी घेते, बाकीचं पाहून घेऊ, जे आहे घरातलं घालून घेऊ. पण यावेळेस तसं नाही. मी मेहंदी, हळद, लग्न, रिसेप्शन जे काय आहे ते सगळं प्रॉपर प्लॅन करणार आहे, तिघांचेही कपडे. सो येस, आय एम एक्सायटेड आणि तुम्हीसुद्धा तेवढ्याच एक्साइटमेंटने माझे ब्लॉग बघा, कारण छान छान ब्लॉग्स असणार आहे. सो चला आता मेकअपचं सामान घेऊन येते आणि त्यानंतर आमच्याकडे एंगेजमेंटमध्ये मेकअप किट दिली जाते, बॅग वगैरे हे सगळं दिलं जातं ना, तेच मी घ्यायला चालली आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि मग एका शॉपमध्ये जाऊन मी सगळ्या गोष्टी घेतल्या, म्हणजे मेकअपच्या क्लचर्स वगैरे, मेकअप बॉक्स, पर्स, सगळ्या गोष्टी मी तिथेच घेतल्या. आणि याचसोबत मी आजचा व्लॉगही एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.